हे आता स्वामींचा हा दुसरा टप्पा. बरोबर. बघा, काही माहीत नाहीये मला. त्या काळामध्ये एवढ्या गोष्टी दिसायला लागल्या, क्लिअर व्हायला लागल्या. ओके. म्हणजे ज्या गोष्टींवर मला दिसत होतं पण मी कधी विश्वास ठेवत नव्हता, त्या गोष्टी माझ्याशी क्लिअर व्हायला लागल्या. नाही, ठाम झालं, हे खरं आहे, मला दिसतंय ते, हे खोटं नाहीये. गेली 20-25 वर्ष मला जे दिसतंय हे मी खोटं मानून जगत होती, पण हे आता खरं आहे. खरं आहे. त्याच काळामध्ये स्वामींनी मला पहिलं दर्शन दिलं. अच्छा. त्याच काळात, स्वप्नात का होईना, पण मी स्वतःलाच म्हणायची नाही, भ्रम असतो. पण त्याच काळात स्वामींनी मला पहिलं स्वप्नामध्ये दर्शन दिलं. स्वप्नामध्ये दर्शन दिलं, मग ठाम विश्वास बसला. मग मुलगा म्हणायला लागला, मम्मी आता आपल्याला इथेही नाही राहायचंय. मग म्हटलं, बाळा जायचं कुठे आपण? नाही, आपण पुण्यात जायचं. ओके. का जायचं? नाही, आपल्याला पुण्यातच जायचंय. मला संकेतच कळेना. नाही, आपल्याला पुण्यातच जायचंय. ठीक आहे म्हटलं. मीही त्याच्यावर बोलली. पप्पा बोलले, नाही, पुण्यात जाऊन काय करणार, कोणी ओळखीचं नाही, आणि एकदम नवीन आणि करोना शिखरावर आहे. पहिले पुण्यातच तर पेशंट सापडले होते. आणि ह्या काळात पूर्ण सगळीकडे लॉकडाऊन, जिथे आपण काही आणायला बाहेर पडू शकत नाही. अशा वेळेला आपण पुण्यात जाणं, आणि जाणार तर जाणार कसे? नाही मम्मी, आपण जाणार पुण्यात. अच्छा. आपण पुण्यातच जाणार. माझं पुढचं शिक्षण मला पुण्यातच करायचंय. ओके. ही झाली स्वामींची लीला. आपण म्हणतो ना की देव ओळखायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. बरोबर. तो अनुभवायचा असतो, तो अशा रीतीने. आता पैसे नाहीत, पुण्यात जायचंय, गाडीने, बाहेर लॉकडाऊन आहे, जाणार कसं? पण तिथून सुरुवात झाला. सगळ्यांच्या विश्वासाची एक एक कडी होत गेली, सगळ्यांच्या विश्वासाची. माझी 2 मुलं, आम्ही 2 जण आणि माझे दीर, 5 जणांचा विश्वास एकत्र आला. पण पैसे नाहीत. मग स्वामी बोलले, येणार पैसे, 50,000 येणार. ओके. 50,000. जसे स्वामी सांगायचे, म्हणजे जसे सुचवायचे तेच पुढे करायचे ना. आपल्याबद्दलचं काही नाही सांगू शकत ना आपण. स्वामी जे संकेत द्यायचे, म्हटलं नाही, 50,000 येणार आहेत. कुठून येणार आहेत? ज्या काळात 1 रुपया कुणाला देऊ शकत नाहीये, स्वतःकडे, माणसांकडे पैसे नाहीये, तिथे 50,000 ही रक्कम त्यावेळेला लाख रुपयासारखी झाली. आणि तू म्हणतेस 50,000 येणार? म्हटलं हो, 50,000 येणार. म्हटलं 50,000 आले की आपण जायचं. ओके. सगळ्यांनी विश्वास ठेवला. मिस्टर थोडेसे बोलायला लागले, कुठून येणार? बरोबर. पुरुष हा व्यवहारी असतो, शेवटी फॅक्ट्स बघतात. ते व्यवहारी होणार कसं होणार, त्यांचं बरोबर आहे, एक व्यवहार आहे, कसं होणार? आणि काय नाही, कुठूनही पैशाची सोर्स नाही. आम्ही म्हणजे खातोय, 2 घास खातोय, म्हणजे काही एवढी टंचाई नाहीये. नुसतं एवढं 50,000 ही खूप मोठी अमाऊंट झाली, पण नॉर्मल लाईफ तुमची नॉर्मल लाईफ आमची, कशाची चिंता नाही ठेवलेली, खाण्यापिण्याची कशाची नाही, काही नाही. ते चालूच होतं. लोकांच्या घरात जिथे गदारोळ चालू होता तिथे आम्ही चांगलं व्यवस्थित होतो. पण 50,000 येणार, असं कधी येणार हाही दिवस सांगितला गेला. आणि धीरांच्या अकाउंटवर त्यांच्या एका साहेबाने 50,000 टाकले. अरे बापरे. धीरांच्या अकाउंटवर सांगितलं कधी येणार ते, तारखेसकट. कुठल्या वीकमध्ये येणार सांगितलं. तोपर्यंत तारक मंत्राची अनुष्ठानं सुरू झालेली होती, सगळं सुरू झालेलं होतं, खूप सुरू झालं होतं. म्हणजे मला त्याच्यात एक आनंदाची उडी मारतो ना आपण एखाद्या ह्याच्यामध्येच, तशी मी उडी मारली होती. तो आनंद मी किती घेऊ, जो इतके वर्ष मला मिळाला नव्हता. मागणी काही नव्हती, पण तो आनंद घ्यायचा होता मला, कारण त्या आनंदापासून मी दुरावलेली होती 17 वर्ष. मग ते 50,000 आले. आत्ता लॉकडाऊन, पण जाणार कसं पुण्यात? आणि आपल्याला घर देणार कोण? जिथे ओळखच नाही आहे तिथे घर द्यायचा प्रश्नच उरत नाही. नाही म्हटलं आपण जाणार, पण लॉकडाऊन, बाहेर तर माणसांना फिरू देत नव्हते, तर इथे अख्खा टेम्पो सामान भरून न्यायचं, पॉसिबल नाही ना. 8 जून उजडलं. 8 जून. त्या काळामध्ये, त्या वास्तूमध्ये असं काही घडायला लागलं, म्हणजे घडत होतं. नाही, इथे राहत होतो ते, मुंबईच्या बाहेर घडायचं, आत नाही.
आत ओके. नाही. मी तुम्हाला बोलली ना मला ते लाईव्ह हम्म, कळतं. हम्म, हम्म. ते बाहेर होतं तो आत नाही. मग ते मला असं दाखवायला लागलं. खूप काही दाखवायला लागलं तर मी शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारायची, पूर्वी इथे काय होतं का, अशा असं गोष्टी होत्या का. तो हो हो म्हणाले होत्या, पण तुम्हाला कशा माहिती, तुम्ही तर आत्ता चाललाय. नाही म्हटलं, मी जस्ट असं हे केलं विचारलं just, विचारलं. हा. मग मला एक दिवस असं दिसलं की कोण 32 जण असे आहेत की ते माझ्या अंगावर धावून येत आहेत. 32 जण? 32 जण असे चालत येत आहेत. कशाला, मी विचारते कशाला. पूर्वी अशी स्वप्न पडली ना, मी खूप घाबरायची, अशी ओके. घाबरायची. साहजिक आहे हो, हा, आपण हा, हा. नॉर्मल माणूस आहे. बरोबर आहे. हा. अशा माणसांना, अशा आत्म्यांना बघितल्यानंतर भीती कोण वाटतेच. हो, बरोबर आहे. कोण नाही घाबरणार. Correct. बरोबर आहे ना. हे तर बरोबर. माझ्या बरोबर रोज घडतंय. हम्म, मग त्या व्यक्तीची भीती केवढी मोठी असेल, हम्म, हम्म. खूप असणार ना. करेक्ट करेक्ट. मग 32 जण माझ्या दिशेने येत आहेत. मी म्हटलं, तुम्हाला का पाहिजे माझ्याकडनं. आम्हाला मुक्ती पाहिजे. ओके. तू देतेस, आम्हाला मुक्ती दे. आणि ते मुक्ती मागायला आलेले मुक्ती तुमच्याकडे? मागायला 32 जण. आणि ते त्या घरात मुंबईच्या? हां. ओके. आणि मी घाबरले. मी एवढी घाबरले. एक नाही दोन, त्या 32 जण माझ्या दिशेने येत आहेत. करू काय. मी सरकते 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 आणि एक सरकून एका ठिकाणाला तिथेच असे गेले की तिथेच मला तिथली जी देवी आहे, ग्रामदेवत आहे, ओके. ते उभी दिसते. अच्छा. आणि माझं असं आहे ना की ज्या ठिकाणी मी जाते तिथलं ग्रामदैवत ताबडतोब हे देतं, अच्छा. दृष्टांत देतं हम्म, की तू माझ्या दर्शनाला ये. हम्म. हे पूर्वीपास आहे. तर तो एक टप्पा आहे, म्हणजे हा. पॉझिटिव्ह. माझी ती एक बाजू आहे. ओके. जशी ही आहे तशी ती हा, पण हा, हा. आहे. पण कधी मी लक्ष नाही दिलं ह्या गोष्टींकडे. अच्छा. आपण म्हणतो ना, आपण जन्माला येतो ते काहीतरी उद्देश घेऊन येतो. हा, काहीतरी रिझन असतं हर एक जणांचा, कशासाठी ते आलेत पण जन्माला. आपल्याला कधी कधी भेटतच नाही तो रिझन नाही भेटत. दाखवणारा. बरोबर बरोबर. किंवा आपल्या आयुष्याची बरेच कालावधी निघून झाल्यानंतर आपल्याला कळते. करेक्ट. तसं भरपूर कमी लोक असतात त्यांना कळतं, नाही तर एक एक जणांचं असंच जीवन निघून जातं. नाही, मी स्वतःहूनच पाठ केलेली होती, कारण मला सामान्य जीवन जगायचं होतं. हा. ओके. मी तुम्हाला सत्य सांगते, माझ्या आयुष्यात दुःख का आले, कारण हे मी ॲक्सेप्ट नव्हतं करेक्ट. केलेलं. समजलो. कारण तुमचं मूळ वेगळं होतं, मला तुम्ही वेगळं हे करत वेगळं होते. वेगळं हा. वेगळं. आणि ती आली आणि म्हणाली, तू घाबरू नको, मी तुझ्या शरीरातच आहे, तू त्यांना काही घाबरू नको. अशी करून ती जी तिथली जे ग्रामदैवत होतं, म्हणजे जे काय दैवत होतं, ती देवी होती, मुक्ताई देवी आहे, ती माझ्या शरीरातच एकदम एकटवली आणि तसे ते बाजूला झाले. दुसऱ्या दिवशी उठून मी एक आपण म्हणतो ना, जस्ट चौकशी करतो. दिसणं सोपं नाही आहे, काहीतरी कारण आहे, मला दिसलंय, करेक्ट. म्हणजे सोपं नाही आहे. तर मी एक जस्ट शेजारी चौकशी केली. अहो म्हटलं, ही जागा कसली आहे, काय होतं का या जागेवर. तर ती बाई बोलायला लागली, का हो, का विचारते. नाही म्हटलं, असंच विचारते. एवढं तुम्ही घरात घरं बांधलेत, असं म्हणजे कंचेस्टर बांधले, असं काय होतं का, डोंगर होता का. तर ती बोलली, तसा तो डोंगरच होता, पण नंतर इथे दफनभूमी केली. अच्छा. लहान मुलांना दफन करायचे. ओके. अच्छा. तर ती दफनभूमी होती आणि त्या मुलांना मुक्ती पाहिजे होती. ओके. हा काळ त्यावेळेचा होता की जो जून महिना आला होता आणि आम्हाला निघायचं होतं. आणि 8 जूनला आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन हे केलं की आम्हाला जायचं. Application. हां, हां. आम्हाला जायचं. ते बोलले, जाता येणार नाही, अच्छा. आता ॲप्लिकेशन नाकारले जात आहे, तुम्ही जाऊ शकत नाही. आम्ही 8 जूनला घरी आलो. एक हे डोक्यात फॅक्ट होतं, ते 32 जण मुक्ती मागतायत. आलं लक्षात. परत उद्या मला स्वप्न पडणार आहे, परत तेच दिसणार, परत हेच होणार, ही एक भीती. मी तिला तेही विचारलं, इथे कुठली देवी आहे का. तर म्हणाली, हो आहे, मुक्ताई देवी आहे. तिचं स्थान कुठे आहे. तर म्हणाले, तिचा फेरा इथूनच आहे, पण हा तुमच्या इथून नाही जात, कारण ह्या दफनभूमीचा जो हे आहे ना, शेवट तो इथे आहे, म्हणजे त्या अतृप्त आत्म्यांचा. ती असा फिरून जाते. तर जिथे मला ती माझ्या शरीरात शिरली तिथेच तिचं स्थान आहे, म्हणजे तिथेच ती हे होते. अच्छा. हां.